काय आणलं होतं आज मार्केटला? टमाटे आणले. कोणता माल होता? शाहू. शाहू माल आहे का? समोरचा का माल? ज्याला सुपर छाटून आणलेला आहे का? हो. नवीन थोडा सुरू आहे का? नवीन आहे का? काय बाजार भाव भेटला आज? 600 रुपये सुपरमध्ये असलं तर. आणि मिक्स लोक डागे आणते त्याला काय बाजार भाव आहे? 400. तुम्ही माल मग सुपर आणता छाटून आणता का? सुपरमध्ये 600 रुपये दरम्यान बाजार भाव भेटलाय. एक कॅडमध्ये किती किलो भरती असते सरासरी? 23-24 का? ठीक आहे. तिथून बघू शकता मेथीचे बाजार भाव जाणून घेऊ आपण. बारीक गड्डी असती, गड्डीची क्वालिटी बघू शकता. काय बाजार भाव भेटले मेथीला आज? 170 रुपये. काय म्हणजे 170 रुपये 100 गड्डी? तुम्ही बघू शकता 170 म्हणजे 1.5 रुपये गड्डी सरासरी पडू लागली. मालाची क्वालिटी बघू शकता. किती आणलीत भाजी आज? भाजी किती आणली? 16 शेकडा आणली का? गोबी काय विकू लागली? 15 रुपये किलो. गोबीच बाजार भाव पडले काच? कस काय याचं कारण? आवक जास्त. हो सेठ गोबी काय ऐकली? गोबी लावली 15 रुपये किलो. पत्ता गोबी? 20. कोथिंबीर काय बाजार भाव खुल्याच? 250 रुपयात 100 गड्डी. मेथी? 150 रुपये 200 रुपये शेकडा. 25 किलो भरले. 28 काय भाव कुठली? 30 रुपये 40 रुपये किलो. 40 रुपये किलो. मालाची क्वालिटी बघू शकतो. सुपरमध्ये 40 रुपये किलो. शेवगा पल्ली काय ऐकली सेट? 280 रुपये. मालाची क्वालिटी बघू शकता. नवीनच ज्यांना मार्केटला शेवगा सुरू झालेला आपला 200 ते 180 रुपये. सध्याला कुठला माल आहे? आंध्राचा. आपली काय सुरू नाही शेवगा आणखी? ते मी काय प्लीज काय काय बाजार भाव खुलणार आज? 200 रुपये. मालाची क्वालिटी बघू शकता 200 रुपये. ना टमाटे काय ऐकू लागले आज? 600 650 रुपये. आणि वाल 20 ते 25. भाजी चौक जास्त आली मार्केटला आज? खूप आलेली भाजी एकदम हिंदीची भाजी भरपूर येते. कांद्याचं काय बाजार भाव खुले जे नवीन मध्ये सुपरमध्ये? 15 ते 17 18 रुपये का लागले. 15 17 8 रुपये. चांगला डॉलर माल क्वालिटी आहे. आणि नवीन आलू सुरू झाले नाही शेतकऱ्याचे आपले? नवीन आलू बी काय गुत्ताला 240 रुपये का लागले शेतकऱ्याचे. एवढं कसं म्हणजे क्वालिटी नाही का? आग्राहून दिल्लीहून लय आग्रा बाहेरचा आयात झाला माल आपल्याकडे. माल जास्त आहे. ठीक आहे. तुम्ही काय आणलं होतं? कोणता माल होता आपला? काय बाजार भाव घेतला? 600 650 रुपये. थंडी नाही माल जो पिकत नाही सध्याला, त्यामुळे आवक जास्त मार्केटमध्ये कमी आहे. चालेल चालेल. तुम्ही काय आणलं भाऊ? नाही टमाटे आणले का? पुरे टमाटे शेतकरी का? काय म्हणता टमाटे यावर्षी? बरं आहे का? झालेत लाग नाही तर खा की सध्या टमाट्याचं का? रिक्षा घेतली नाही टमाटे यावर्षी? समजा खूप शेतकऱ्यांचाच टमाटे लागवड नाही केली का? पावसानं पाणी मागे गेले खूप शेतकरी वाटले बाजार भाव पडन, त्यामुळे कुठे टिकून राहिले समजा बाजार भाव साधारणपणे. तर काय वाटतं एक टमाट्याचं पीक साधारणपणे? तर मिनिमम काय बाजार भाव गेला ते कुठे टमाटा पुरतं सरासरी आजच्या परिस्थितीला? 400-500 तरी विकलं तर कुठे पुरतं? ठीक आहे. तो माल होता समज आपला. मालाची क्वालिटी बघू शकता सुपरमध्ये. काय आणलं पाहू नाही हा? काय बाजार भाव घेतली? मालाची क्वालिटी बघू शकता 1.5 रुपया गड्डी फक्त मेथीच बाजार भाव पडलेली. पहिली टाकली होती, याच्या अगोदर टाकली होती. भेंडी काय ऐकली आज? 40 ते 50 रुपये. आणि काकडा मिरची 40-50 रुपये. शेवगा सुरू नाही का आणखी? ठीक. मालाची बघू शकता तुम्ही. गाजर इकडे लोकल गाजर तुम्ही बघू शकता. शेतकऱ्याची क्वालिटी एकदम जोरदार असते. बघूया काय बाजार भाव खुले. सेट काय बाजार भाव खुले आज? 25 रुपये सुपर माल गावरामध्ये. माल बघू शकता एक नंबर आहे. 25 रुपये किलो दरम्यान लोकल बाजार भाव. काय भाव घेतले? वडांग काय भाव सर? 35 कॅप्सूल मध्ये का? कॅप्सूल 35 साधा 30. शेवगा सुरू नाही लागा? नाही झाला अजून. दिलपास आणि शेवगा टाईम आहे का? मालाची क्वालिटी बघू शकता 30 रुपये किलो दरम्यान. शिमला मिरची काय ऐकली? 10 किलोची पन्नी. आणि काकडा आपली
मध्ये वांगे तुम्ही बघू शकता, वांग्याची क्वालिटी एकदम जोरदार आहे. 700 ते 800 रुपये कॅरेट मन मराठीकडे सुपरमध्ये. वांग्याच्या बाजार भावामध्ये थोडीशी घसरण झालेली आहे आवक वाढल्यामुळं. कोथिंबीर पण 300 350 रुपये शेकडा दरम्यान. सेट लिंबा काय बाजार भाव खुले थंडी आज? लिंबाचा बाजार 20,000 रुपये, 20 रुपये किलो. 20 रुपये किलो, 1000 रुपये क्विंटल. 2000 रुपये क्विंटल. हिरवे माल 30 रुपये. हिरवा माल असं 30 रुपये. हिरवा माल 30 रुपये किलो. हे समोरचं काय करायला लागला? हे 10 रुपये. मित्रांनो बघू शकता सध्याला आलूची जी क्वालिटी, नवीन आलू मार्केटला यायला सुरुवात झाली. जुने आलूचे बाजार भाव सध्याला टिकून आहे. 12 ते 13 रुपये 14 रुपये किलो आलू मार्केटला विकायला लागले. नवीन आलू 12 रुपये 10 रुपये विकायला लागले. मालाची क्वालिटी बघू शकता एक नंबर आहे जुना मालमध्ये. जुना मालाचे बाजार भाव टिकून आहे चांगल्या दरम्यान.